ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये 45% पावसाची तूट, सरासरी 292 मिलीमीटरच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 160 मिलीमीटर पाऊस. ऑगस्ट अखेर पाऊस न झाल्यामुळे संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती. कोल्हापूरमधील काळंबावाडी धरण 100% भरलं. तब्बल 4 वर्षांनंतर धरणात पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा. धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाकडून गेली काही वर्ष धरणाचा पाणीसाठा कमी ठेवण्यात आला. हातनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले. 11,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. हातनूर धरण क्षेत्र नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. दमदार पावसामुळे भंडाऱ्याच्या धरणामधील पाणीसाठ्यात वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 67.32% जलसाठा. गोसेखुर्द धरणात 62.75%, बावनथडी प्रकल्पात 31.12%, मामा तलावामध्ये सर्वाधिक 79.79% जलसाठा. बीडमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेती पिकं करपायला सुरुवात. तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी देण्याची वेळ. वानगाव परिसरात सोयाबीनसह इतर पिकं पिवळी पडली. अंबाजोगाई तालुक्यातील घटनांदूर शिवारात पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पिकांची वाढ खुंटली. पिकाला शेंगा लागण्याची वेळ असताना अद्याप अनेक शेतांमध्ये फुलोरा देखील आलेला नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होणार. धुळ्यामध्ये काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे भाजीपाला उत्पादकांच्या चिंतेत वाढ. सिंचनासोबतच वाढत्या उत्पादन खर्चाचा ताण पडत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. मावळ तालुक्यात भात पिकाला कामगंध सापळे लावण्याच्या कामाला आला वेग. खरीप हंगामातील भात पीक जोमात. भात पिकावरील किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे लावण्याचं काम सुरू. बुलढाण्यात हरभऱ्याच्या दरात वाढ. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला प्रति क्विंटल 6,250 रुपयांचा भाव. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. धाराशिव जिल्ह्यात 21,793 शेतकऱ्यांच्या खात्यावर 183,85,00,000 कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ. आतापर्यंत धाराशिवच्या 34,000 शेतकऱ्यांना 289,72,00,000 लाभ. गोंदियामध्ये केवायसी अभावी 3,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. 21,000 पात्र शेतकऱ्यांपैकी 3,000 शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप अपूर्ण. आतापर्यंत कर्जमाफीचे 106 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात. परभणीमध्ये पपई पिकावर लीफ कर्ल आणि व्हाईट फ्लाय किडीचा प्रादुर्भाव. किडीच्या प्रादुर्भावामुळे पपईची फुलं फळं करपल्यामुळे शेतकरी अडचणीत. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात 450 रुपयांची मोठी घसरण. काल दिल्लीला 453 टन कांदा रवाना. कांद्याचे दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. शाळा सुरू होऊन 4 महिने उलटले तरी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित. युद्ध सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना छत्र्या देऊ शकलो नसल्याचं पालिका प्रशासनाचं अजब स्पष्टीकरण. पालकांकडून संताप व्यक्त. नागपूरच्या लाडगावमध्ये सीजेपीकडून शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी. टीम शाळेची पाहणी करत असताना पोलिसांनी टीमला थांबवून शाळेची पाहणी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. तर आम्ही प्रशासनाचा सन्मान राखूनच शाळेची पाहणी करत असल्याचा सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांचा दावा. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाकडून लक्ष केंद्रित. प्राथमिक शिक्षण विभागानं जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुविधांचा सविस्तर अहवाल मागवला. 7 दिवसात हा अहवाल सादर करण्याच्या सूचना. पालघरच्या मासवडमधील आश्रमशाळेची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी. आश्रमशाळेबाबत धक्कादायक माहिती समोर. आश्रमशाळा परिसरात अस्वच्छता आढळली. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी. कल्याण आधारवाडीतील आदिवासी पाड्याची महापौरांकडून पाहणी. दुरवस्था पाहून अधिकाऱ्यांना फटकारलं. समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वैतरणा नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. 60 वर्ष जुन्या पुलाला भगदाड पडल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक. वाहनांची दररोजची वर्दळ पाहता पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी. मुंबईकरांना गणेशोत्सवात कोकणात घेऊन जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस सज्ज. सप्टेंबरच्या 9 आणि 11 तारखेला दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 10:30 वाजता ट्रेन सुटणार. मंत्री नितेश राणे यांची माहिती. वाशिमच्या जय गजानन खासगी कृषी बाजाराचा परवाना कायमचा रद्द. पणन संचालनालयाच्या आदेशानंतर कृषी बाजाराचा परवाना रद्द. नियमावलीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना रद्द. नागपुरात गोधनी गॅस दुर्घटनेतील बाधितांचा खर्च सरकार करणार. खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून रक्कम घेऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 24 ऑगस्टला क्लोरीन गॅस गळतीमुळे बाधित रुग्णांवरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. नातेवाईकांकडून पैसे घेतल्यास कारवाईची शक्यता. महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नागपुरात बाईक रॅलीचं आयोजन. अनिल देशमुख
दुरेश्वर पेठे, अतुल बांदिले, चरण वाघमारेंची उपस्थिती. त्यानंतर बातम्या सुपरफास्ट बघूया. मालेगाव महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो. शिंदेंची शिवसेना आक्रमक. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून उपमहापौर कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. फोटो न काढल्यास उपमहापौर कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा इशारा. आदित्य ठाकरे महामार्गाच्या पाहणीसाठी नाही तर माझे बॅनर बघायला आले होते. भरत गोगावलेंचा पलटवार. मुंबई गोवा महामार्गावरती जागोजागी गोगावलेंचे बॅनर. आदित्य ठाकरेंनी केली होती टीका. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अमळनेर आणि जळगाव शहरामध्ये कारवाईत 1,06,325 रुपयांचा सौंदर्य प्रसाधनांचा मुद्देमाल जप्त. विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्यामुळे पथकाची कारवाई. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात गौरव पाटील आणि ऋतुजाचे वडील अमृत पाटील या दोघांची चौकशी सुरू. चौकशी दरम्यानचे काही फोटो समोर. गौरव आणि अमृत पाटीलला नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आलं. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक हुंडाबळी. उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं आयुष्य संपवलं. विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरनं पती, सासू, सासरा आणि दिराविरोधात तक्रार. वाकडमधील शिल्पा गवारे या विवाहितेनं आयुष्य संपवलं. माहेरच्या संपत्तीत हिस्सा माग असं म्हणत शारीरिक छळ केल्याचा आरोप. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या. शहरातील फुलवाला चौक परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल. राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. वाशिममध्ये चिमुकल्यांनी वृक्षांना राख्या बांधत वृक्ष रक्षाबंधन साजरं केलं. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्यांचा वापर करून वृक्षांना राखी बांधली. वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा हा संदेश यातून चिमुकल्यांनी दिला. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याची बाजारपेठ विविध प्रकारच्या राख्यांनी सजली. बाजारात आकर्षक डिझाईन, रंग आणि आकारांच्या राख्यांनी ग्राहकांचं लक्ष वेधलं. चिमुकल्यांसाठी कार्टून पात्रांच्या राख्या सुद्धा बाजारामध्ये आणि त्यांना विशेष मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा प्लॉटिंगवरती महापालिकेचा बुलडोझर. वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली. या जमिनीवरती तब्बल 380 बेकायदा प्लॉट तयार करून विक्री सुरू होती. पडेगावमध्ये अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा. पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळवाडीमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी घेतली पीडित मुलींच्या आई वडिलांची सांत्वनपर भेट. दोषींवरती कठोर कारवाई करणार, सुनेत्र पवारांचा आश्वासन. बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड. नाट्यगृहात मद्यधुंद टोळक्यांकडून चोरी आणि तोडफोड. नाट्यगृहात सुरक्षा व्यवस्था नसल्याचा फायदा घेत चोरी. शिवाजीनगर पोलिसांकडून 3 मुख्य आरोपींना अटक. ठाण्याच्या शहापूरमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग. आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याकडनं विद्यार्थिनीचा विनयभंग. गवळी झिपरू असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आरोपी कर्मचाऱ्याला तात्काळ अटक. पोलिसांकडून तपास सुरू. तुळजापूर जुना बसस्थानक परिसरात सर्रास अवैध मटका व्यवसाय सुरू. सामाजिक कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. अवैध व्यवसायावरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडच्या निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये 2 तरुणांचा गुदमरून मृत्यू. लोकमान्य हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता किंवा विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. जळगावच्या अमळनेरमध्ये तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झालाय. मुलगा खेळताना तलावात पडला. मुलाला वाचवताना बापाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर. पती पत्नीनं 2 मुलांसोबत रेल्वेखाली जीवन संपवलं. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा इथली घटना. पत्नीचे एकासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे दाम्पत्यात वाद असल्याची माहिती. नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रक उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटला असून अपघातात 2 जण जखमी. जखमींना इगतपुरीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयाजवळ एमडी ट्रक्सची विक्री. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाची टाउन सेंटरमध्ये कारवाई. एमडी ट्रकसह 2 आरोपींना अटक. दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या जवळ मोबाईल शॉपवरती चोरट्याचा डल्ला. कासा सायवन रोडवरील मोबाईल शॉपच्या मागील बाजूचा पत्रा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. संपूर्ण घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नवी मुंबईत एका चोरट्यानं दुकानदाराला बोलण्यात गुंतवून चलाखीनं पैसे लुटले. करावे गावातली घटना सीसीटीव्हीत कैद. दुकानदाराला आपली फसवणूक होत असल्याची कोणतीही कल्पना देखील आली नाही. वर्ध्याच्या विरोळ परिसरात समृद्धी महामार्गावरती टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. नागपूरहून मुंबईकडे जाताना अपघात. कानपूरमध्ये शिकाऊ विमानाचा अपघात. दुर्घटनेत 2 मृत्यू, 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. विमान कोणत्या परिस्थितीत कोसळलं याचा पोलिसांकडून तपास सुरू.